श्रीराम जय राम जय जय राम. पहिल्या पहाटे पूजा करणे हा रघुनाथरावांचा नित्यनेम होता आणि तो आजही अव्याहतपणे चालू होता. वत्सलाबाईंनी सडा टाकून रांगोळी घातली. त्या रांगोळीत रंग भरता भरता त्यांना रघुनाथरावांच्या बरोबरच्या संसारातील सुखदुःखांचे रंग आठवायला लागले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान प्रचंड होते. कोणत्याही प्रसंगाच्या वेळी आपल्या घरातील सगळ्यांचे समाधान त्या भगवंताने कसे टिकवले याची त्यांना आठवण झाली. इतक्यात घंटेची नाजूक किणकिण त्यांच्या कानी पडली. अतिशय करुणाद्र आवाजात पहाटेच्या वेळी रघुनाथराव त्या राघवाची आरती करत होते. अतिशय प्रचंड श्रद्धा असलेला आपला हा देवभोळा नवरा की ज्याने संपूर्ण संसार केवळ त्या परमेश्वराच्या श्रद्धेवरच अवलंबून ठेवला व जीवनाच्या प्रत्येक चढ उतारात फक्त त्याची आठवण ठेवून प्रत्येक अडचणीवर मात करत आला, त्या आपल्या नवऱ्याबद्दल वत्सलाबाईंना प्रचंड अभिमान वाटला. त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर आनंद अश्रूंचे थेंब उघळले. त्या थेंबात रघुनाथराव वत्सलाबाईंच्या आजपर्यंतच्या संसाराचं प्रतिबिंब दिसत होतं. भवसागर पार करताना सुखदुःखाच्या लाटा कोणाच्या संसारात येत नाहीत, पण त्यात नामोहरम होणारेच जास्त असतात, पण नामी राम ठेवणारे खूप कमी असतात. अगं प्रसाद घेतेस ना? रघुनाथरावांच्या ह्या उद्गाराने वत्सलाबाई भानावर आल्या. पूजेनंतर रघुनाथरावांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहत पाहत त्यांनी तो प्रसाद तोंडात घातला आणि त्यांचं मन म्हणालं की आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला हा माणूस आपल्या आयुष्याचा साथीदार म्हणून लाभला. बँकेतून रिटायर्ड होऊन रघुनाथरावांना तब्बल 10 वर्ष झाली होती, पण बिचाऱ्यांनी कधीही त्या नियमात खंड पडू दिला नाही. रोज भल्या पहाटे उठावं, अगदी गार पाण्यानं स्नान करावं आणि पूजेला बसावं. वत्सलाबाई विचार करत कोचावर बसल्या. रघुनाथराव म्हणाले, अगं गीता कधी येणार म्हणते, सुट्टीला ये म्हणावं जरा मुलांना घेऊन. यावर वत्सलाबाई म्हणाल्या की ती फोन करून सांगते म्हटली, तिच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना अजून, त्या झाल्या की अगदी 15 दिवस माहेरी राहायला येणार म्हटले. वा, हे खूप छान झालं, असं म्हणून रघुनाथराव आपल्या खोलीत गाथा वाचायला गेले. वत्सलाबाईंच्या डोळ्यापुढे आपली गीता उभी राहिली. एकुलती एक मुलगी, अतिशय लाडात वाढलेली असली तरी आईवडिलांच्या संस्कारात मोठी झालेली. तिच्या बाबांची पण ही माझी भगवद्गीता म्हणून जीवापाड प्रेम केलेली खूप लाडकी मुलगी होती. वत्सलाबाईंना आपल्या पूर्वीचा जीवनपट अजूनही लख्ख आठवत होता. 45 वर्षापूर्वी लग्न करून त्या रघुनाथराव देशपांडे यांच्या घरी आल्या होत्या. लग्नात काहीसे मितभाषी वाटणारे रघुनाथराव कायमच मितभाषी आहेत हे तिच्या नंतर लक्षात आले. आपण भले आणि आपले काम भले हे ब्रीदवाक्य पाळत ह्या माणसाने अख्खा संसार केला, पण येणाऱ्या जाणाऱ्या किंवा अडल्या नडल्यासाठी मरतीला नेहमी पुढे असणारं हे व्यक्तिमत्व. आणि वत्सलाबाईंना तो प्रसंग आठवला. अगदी लग्न होऊन 1 वर्ष झालं असेल. त्या रघुनाथरावांच्या बरोबर देशपांडे यांच्या मूळ गावी गेल्या होत्या. तिथे वत्सलाबाईंचे दीर आणि जाऊ राहत होती. रघुनाथरावांचा एकुलता एक भाऊ विश्वास, त्याचं नाव, गावातल्याच पोस्टात काम करायचा. तो बिचाऱ्याला फारसा पगार नव्हता, पण तो आणि त्याची बायको आणि त्याची 2 मुलं घेऊन तो तिथं राहायचा. आपण आल्यानंतर रघुनाथरावांनी आपल्याला त्यांनी बसायला सतरंजी टाकली. 2 खोल्यांच्या घरात त्यांचा संसार चालू होता. मग रघुनाथरावांनी त्याला विचारलं, बरं मुलांची शाळा काय म्हणतात? आता मन्या 5वीला जाईल ना रे, आणि धाकटी पिंटी 3रीला, बरोबर? हे ऐकताच विश्वास हो म्हणाले. वयाने किमान 10 वर्षांनी तरी मोठे होते विश्वास.
तू एक काम कर, त्या मन्याला 5वीला चांगल्या शाळेत घाल आणि काय लागेल ती फी भर. पैशाची हायगाय अजिबात करू नकोस, असं म्हणत त्यांनी चटकन आपल्या हातातील दिवाळ सणाची अंगठीच काढून दिली. हे पाहिले मात्र वत्सलाबाईंना आपल्या नवऱ्याचा राग अनावर झाला. पण आपले लग्न होऊन जेमतेम 1 वर्ष होतंय आणि आपण सगळ्यांसमोर आपल्या भोळ्या नवऱ्याला कसं समजावं हे त्यांना कळेना. विश्वास आणि त्यांची बायको पण नको नको म्हणत असताना यांनी मात्र अंगठी त्यांना दिली. पुण्याला आपल्या घरी परत आल्यानंतर वत्सलाबाईंनी रघुनाथरावांना विचारलं, तुम्हाला ती अंगठी आमच्या घरच्यांनी मोठ्या प्रेमाने दिवाळ सण म्हणून दिली होती, काय जरूर होती ती त्यांना द्यायची? त्यावेळेस आपण जितके चिडलो होतो त्यापेक्षा शतपटीने शांत होऊन अगदी मिश्किल हसत हा माणूस म्हणतो कसा, अगं या जगात आमची माणसं आणि तुमची माणसं असं काही नसतं. आज आपल्याकडे आहे आणि त्यांना गरज आहे, थोडी मदत केली, अगं मी कोण देणारा, तो भगवंत तर सगळ्यांना देतो. जेव्हा आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपल्यालाही तो भगवंतच देईल, तू काळजी करू नकोस. ह्या एकाच प्रसंगानंतर आपली गाठ ही अत्यंत देवभोळ्या माणसाशी बांधण्यात आली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ऑफिसात सुद्धा प्रत्येकाला काही ना काही मदत करणं, स्वतःचा वाढदिवस कुठेतरी अनाथाश्रमात जाऊन स्वतःच्या हाताने शिरा डाळ भात वाढून त्या वृद्धांच्या तृप्तीत साजरा करणं हे या माणसाचं वैशिष्ट्य. स्वतःसाठी काहीही न मागणारा पण बायकोच्या वाढदिवसाला प्रेमानं काही ना काही आणणारा हा माणूस वत्सलाबाईंना पण हळूहळू आपलासा वाटायला लागला. त्यांच्यावरच्या जुन्या संस्कारांचं वलय हळूहळू विरळ होऊन रघुनाथरावांच्या आध्यात्मिक विचारांनी मन प्रतिष्ठापित व्हायला लागलं होतं. तरी पण त्यांचा भोळेपणा हा त्यांना जरा जास्तच वाटायचा. संसारात थोडं हातचं राखून असावं माणसानं, असंच त्यांना वाटत. बघता बघता कालचक्र पुढे सरकत होतं. वत्सलाबाईंच्या पण जीवनाच्या वेलीवर गीता नावाचे फूल उमलले. गीता हळूहळू मोठी व्हायला लागली. रघुनाथरावांची अतिशय लाडकी गीता, आणि त्या गीतेला तिचे वडील लहानपणापासून शिकवायचे की गीतेत म्हटले आहे, तू निष्काम भावाने कर्म करीत जा, तू फळाची अपेक्षा करू नकोस, हे अर्जुना ते तू माझ्यावर सोड. इकडे रघुनाथराव अधूनमधून गावी जात होते. मन्या आता इंजिनियर होऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागल्याचं त्यांना कळलं. लागलीच पेढे घेऊनच ते गेले. आता आपल्या भावाचं घर चांगलं रांकेला लागल्याचं बघून त्यांना खूप आनंद झाला. मन्याने पण काकांना खाली वाकून नमस्कार केला. लहानपणापासून आपल्या काकांनी आपल्यासाठी खूप केलंय हे त्याच्या आईबाबांच्याकडून त्याला एव्हाना कळलं होतं. काका, तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केली म्हणून माझं शिक्षण पूर्ण झालं, नाहीतर सगळं अवघड झालं असतं बघा, असं मन्या म्हणाला. त्यावर रघुनाथराव त्याला हसत हसत म्हणाले, अरे मन्या, मी कोण तुम्हाला मदत करणार, मदत तर तो वरचाच करतो रे सगळ्यांना. वत्सलाबाईंना पण मन्या चांगल्या सर्व्हिसला लागला व त्या घराचे कल्याण झाले म्हणून बरे वाटले. त्यांनी रघुनाथरावांकडे पाहिले. एक चंदनाचं खोड स्वतःला उगाळत किती जणांचा संसार सुगंधाचा करतय हे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवस गीताचे लग्न ठरले. आई म्हणून वत्सलाबाईंना आपल्या पोटचा गोळा आता परक्याला देताना खूप वाईट वाटत होतं. रघुनाथराव पण आतून गलबलले होते, पण ते स्वतःबरोबर वत्सलाबाईंना पण समजवायचे, अगं हा सगळा त्या भगवंताच्या मायेचा प्रताप आहे बघ. आपण प्रपंचात काय पडतो, नंतर आपण एकमेकात आसक्त होतो व नंतर हे असे ताटातुटीचे प्रसंग येतात. अशावेळी ही सर्व भगवंता तुझी लीला असं म्हणत त्याचेच नाव घ्यायचे आणि समाधानात राहायचं. प्रत्येक गोष्टीत समाधान शोधणाऱ्या ह्या देवभोळ्या माणसाचं त्यावेळेस सुद्धा वत्सलाबाईंना आश्चर्य वाटायचं. पण गीताच्या लग्नाच्या वेळी घडलेल्या त्या प्रसंगाच्या वेळेची आठवण येऊन मात्र त्या खूप शहारल्या. पुणे ते नागपूर रेल्वेचा प्रवास होता. गीताला नागपूरचे चांगले स्थळ चालून आले होते.
होणारा नवरा नागपूरलाच एका कॉलेजवरती प्रोफेसर होता. ती माणसे पण खूप चांगली होती. आपल्याकडची सर्व पै पाहुणे आपण रेल्वेने नागपूरला चाललो होतो. प्रत्येकाच्या बॅगा तसेच इतर भरपूर सामान होते. नागपूरला उतरल्यानंतर मात्र फक्त महत्वाच्या 2 बॅगा आणि दोघींच्या पर्स त्यांनी हातात घेतल्या व एक टेम्पो ठरवून आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या बॅगा व इतर सामान आणि त्याबरोबर आपली 2-4 माणसे त्यांनी डायरेक्ट कार्यालयाकडे पाठवली. उरलेल्यांनी रिक्षा करून जायचे ठरले. गीता, रघुनाथराव व वत्सलाबाई एका रिक्षात बसल्या. त्या दोघींनी आपल्या खांद्याला 2 पर्स लावल्या होत्या. वत्सलाबाईंच्या हातात एक बॅग आणि रघुनाथरावांच्या हातात एक बॅग असे सगळेजण रिक्षात बसले. कार्यालयापाशी पोहोचल्यावर गीता, वत्सलाबाई रिक्षेतून उतरून आपल्याबरोबर एक बॅग घेऊन कार्यालयात गेल्या. रघुनाथराव रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी उतरले. तितक्यात एक म्हातारी तिथे आले व रघुनाथरावांच्या पुढे त्यांनी हात पसरला. रघुनाथरावांनी रिक्षावाल्याला पैसे दिले. तो निघून गेला. रघुनाथरावांनी त्या म्हातारीच्या हातात काही पैसे ठेवले व त्यांना तुम्ही काही खाणार का असे विचारले. त्या भुकेल्यांना त्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले आणि त्यांनी डोळ्यांनीच होकार दिला. लगेच रघुनाथरावांनी समोरच्या गाडीवाल्याला 200 रुपये देऊन ह्यांना काही पाहिजे ते खाऊ घाल म्हणून सांगितले. त्या वृद्धांनी देव तुझं भलं करू असा आशीर्वाद दिला. इकडे रघुनाथराव कार्यालयात गेले आणि वत्सलाबाईंनी त्यांना विचारले, तुमच्या जवळची बॅग कुठे आहे? आणि ह्या प्रश्नावर रघुनाथराव एकदम स्तब्ध झाले. ते म्हणाले, मला वाटलं तुम्ही दोघींनी 2 बॅगा आत नेल्या असाव्यात. अरे बापरे, मी तर ती बॅग त्या रिक्षातून काढायचंच विसरलो. हे ऐकताच वत्सलाबाईंच्या घशाला कोरडच पडली, कारण खूपशी रोख रक्कम आणि त्यांच्या व गीताच्या सगळ्या दागदागिन्यांची बॅग गायब झाली होती. वत्सलाबाईंना तर सगळं कार्यालय आता आपल्याभोवती गरगरतंय असं वाटायला लागलं. तिथं हा प्रकार बघायला आणि कोणी आजूबाजूला नव्हते. पण त्याही परिस्थितीत रघुनाथराव वत्सलाबाईंना म्हणाले, काळजी करू नकोस, तो राम सर्व ठीकच करील. वत्सलाबाईंना मात्र आता काय बोलावं हेच कळेना. बरं, कुठे कंप्लेंट करावं म्हटलं तर त्या रिक्षाचा नंबर पण त्या दोघांच्या लक्षात नव्हता. रिक्षात बॅग मागे ठेवल्या कारणाने रिक्षावाल्यालाही माहिती नव्हतं व कोणी दुसरा पॅसेंजर त्यात बसला तर तो ती बॅग घेऊन जाऊ शकत होता. वत्सलाबाईंना ह्या विचारानं जणू आपल्यावर आकाश कोसळलं असं वाटायला लागलं व आता हे लग्न कसं पार पडणार याची त्यांना काळजी वाटायला लागली. रघुनाथराव मात्र अतिशय स्थितप्रज्ञ चेहऱ्याने जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात बसले होते. ह्या माणसाच्या ह्या पराकुटीच्या देवभोळेपणाचा आता वत्सलाबाईंना राग यायला लागला. पण त्यांचं मन मात्र त्यांना सांगत होतं की वत्सले, आयुष्यभर तुझ्या नवऱ्याने फक्त पुण्य जोडले. प्रत्येक वेळेस आडल्या नडल्या माणसांना मदत केली आहे. अगदी बॅग जायच्या वेळेस सुद्धा हा माणूस कुणाला तरी मदतच करत होता. त्याची ही पुण्याई वाया जाणार नाही. आता परीक्षा ह्या माणसाची नाही तर या देवभोळ्या माणसाच्या देवाची आहे. वत्सलाबाईंना रघुनाथरावांनी प्यायला पाणी आणून दिलं आणि जरा शांत करत म्हणाले, हे बघ वत्सले, तो देवच आपली परीक्षा बघतोय, तोच निभावून नेईल. त्यांचं वाक्य पूर्ण होतं न होतं एवढ्यात विश्वासराव व मन्या आत आले आणि मन्याने प्रथम काकांना वाकून नमस्कार केला व काकांच्या हातात ती बॅग देत म्हणाला, काका, ही तुमची बॅग त्या रिक्षात राहिली होती ना? हे ऐकताच रघुनाथरावांचे डोळे पाणावले व ते उद्गारले, हे परमेश्वरा, तुझी लीला आगाध आहे. किती रे तुला माझ्यामुळे त्रास झाला. वत्सलाबाईंनी तर आनंदाने डोळे विस्फारले व त्या मन्याला म्हणाल्या, ही बॅग तुझ्याकडे कशी आली रे? त्यावर तो म्हणाला, अगं काकू, ती रिक्षा नुकतीच रेल्वे स्टेशनकडे येत होती. आम्ही तीच पकडली व इकडे येत असताना माझे लक्ष त्या बॅगेकडे गेले व त्याच्यावरचा काकांचा नावासहित पत्ता पाहून मी उडालोच व सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. मी हा प्रकार त्या रिक्षावाल्याला सुद्धा कळून दिला नाही. हे सर्व ऐकताच वत्सलाबाई मात्र
आपल्या देवभोळ्या माणसाकडे फक्त पाहत राहिल्या. एक नम्र निवेदन. कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही. आपल्या या लाडक्या भक्तिसुधा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे, फोन पे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता. धन्यवाद.